विष्णुगुप्त प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या काही माणसांनी वृक्ष लागवडीसाठी पैसे पाठवितो असे कळविले आहे। कोणत्याही कामासाठी पैसे लागतातच। सर्वारंभा स्टंडुलः प्रस्थमूलः हे संस्कृत सुभाषित आपल्याला माहिती असेल। दुपारच्या तांदूळाची व्यवस्था ही ज्याची त्यालाच करावी लागत असते। ही पैशांशिवाय होत नाही। पैशांशिवाय कोणतेही काम पुढे सरकत नाही। पण कामे ही फक्त पैशांमधून उभी राहत नाहीत। झोकून देऊन काम करणारी व्यक्ती महत्त्वाची। काम व्हावे असे मनापासून वाटणारे मन महत्त्वाचे असते। तसे मन कार्यरत असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते। झाडे लावावीत जगवावीत असे ज्यांना तीव्रतेने वाटते तेच वृक्ष लागवड जोपासनेच्या कामाला गती देऊ शकतील। कितीतरी माळ आज उजाड पडून आहेत। या जागा लागवडीखाली आणण्यासाठी हजारोंच्या संख्येत मनुष्यबळ एकत्र यावे लागेल। या कामासाठी लागणारे पैसे उभे करण्याचे काम तरुण मुले निश्चित करू शकतील व पत्करलेल्या वृक्ष संवर्धनाच्या कामालाही पुरेशी गती देतील। वृक्ष लागवडीसाठी वन खात्याकडे बरेच पैसे आहेत, मनुष्यबळही आहे। त्यासाठी योग्य असे भूखंडही त्या खात्याच्या ताब्यात आहेत। पण म्हणून या पड जमिनी लागवडीखाली आल्या का? वन खात्याच्या ताब्यात असणारे जमिनीचे कितीतरी तुकडे उजाड अवस्थेत पडून आहेत। मंजूर झालेले पैसे योग्य कामासाठी वापरले जायला हवेत। वृक्ष लागवडीच्या कामाला गतिमान करणारे समूह मन म्हणूनच महत्त्वाचे आहे। हे काम मार्गी लावण्यासाठी वृक्षप्रेमी वृक्ष जागरूक माणसांनी प्रत्यक्ष कामात सहभागी होणे अधिक महत्त्वाचे आहे। सह्याद्रीच्या डोंगर उतारांवर येऊन काम करणे काही माणसांना जमणार नाही। त्यांनी त्यांच्या घरातील विश्वासू व्यक्तीला विशेषतः तरुण मुलांना तेथे पाठवावे। झाड लावण्या जगविण्यासाठी जी रक्कम खर्चावी लागेल ते पैसे या विश्वासू व्यक्तीच्या हातात द्यावेत। ही व्यक्ती स्वतःच्या हाताने ही रक्कम खर्च करेल। काम नीट होत आहे वा नाही याकडे लक्ष देईल। असे करण्याने पैसे गोळा करा, त्याचे हिशेब ठेवा, ऑडिट करा हे सारे करावे लागणार नाही। पैसे योग्य कामासाठीच वापरले गेले आहेत याची खात्री समाधान रक्कम देणाऱ्याला होईल। झाड लावणे जगविण्यात कोणत्या अडचणी येतात हे उपक्रमात सहभागी होणाऱ्या माणसांना कळायला हवे। फक्त पैसे पाठविण्यापेक्षा वृक्ष संवर्धनातील ही समज महत्त्वाची आहे। लावण्यात येणारी सारी झाडे कधीच जगत नाहीत। पुरेसे लक्ष देऊन सुद्धा अनेक झाडे मरतात। त्या जागी झाड नव्याने लावावे लागते। झाड जगविण्यासाठी जे काही करावे लागते त्याचे धडे माणसांना विशेषतः तरुण मुलांना मिळायला हवेत। वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढायला हवी। तसे घडले तरच उजाड दिसणाऱ्या भूखंडांचे चित्र पालटेल। तरुण पिढी वृक्ष जागरूक व्हायला हवी आहे। तरुणांनी वृक्षधर्म पाळावा यासाठी पैशांची गरज आहेच। काम करणारी माणसे तयार करण्याचे काम तेवढेच महत्त्वाचे आहे। हे काम कसे करता येईल याविषयीचा तपशील पुढील सादरीकरणातून मांडण्यात येईल। धन्यवाद।